हो स्वतःला घ्या CHB वरती मग कळेल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. Good morning, sir. Good morning. Good morning, all of you. Okay, let's start. आपण लास्ट लेक्चरला एक महत्वाची ऑर्डर संपवलेली आहे, टेम्पररी इंजंक्शन. त्याच्यानंतर आज आपण पाहूया सप्लिमेंटल प्रोसिडिंग्स. सप्लिमेंटल प्रोसिडिंग नावातच आहे बा, सप्लिमेंटल प्रोसिडिंग्स. सप्लिमेंटल प्रोसिडिंग सेक्शन 94 and 95. Section 94 and 95. Section 94 of a code laid down in order to prevent ends of justice from defeating. एबा ends of justice च्या अनुषंगाने, justice सीक करण्याच्या अनुषंगाने the court may, if it is so prescribed, तर कोर्ट खालील गोष्टी प्रिस्क्राइब केलेल्या गोष्टी करेल. कशासाठी? एंड्स ऑफ जस्टिस साठी. एंड्स ऑफ जस्टिस, न्याय मिळवण्यासाठी, जस्टिस सीक करण्यासाठी. पहा, इश्यू अ वॉरंट. कोर्ट काय करेल? इश्यू वॉरंट टू अरेस्ट द डिफेंडंट. डिफेंडंटला अरेस्ट करा म्हणून असं इश्यू वॉरंट करेल. त्याचबरोबर टू ब्रिंग हिम, त्याचबरोबर त्याला ब्रिंग हिम समोर आणलं जाईल. बिफोर द कोर्ट, कोर्ट समोर आणलं जाईल. टू शो कॉज, आणि त्याला विचारलं जाईल, शो कॉज, त्याला कारणे दाखवा असं सांगितलं जाईल. व्हाय ही शुड नॉट गिव्ह सिक्युरिटी, आणि त्यांनी सिक्युरिटी का देऊ नये असं त्याला शो कॉज त्याला विचारलं जाईल. त्याला कारण विचारलं जाईल की त्याला त्याच्याकडून सिक्युरिटी का घेतली जाऊ नये. फॉर हिज अपीरियन्स, अँड इफ ही फेल्स टू कम्प्लाय विथ ऑर्डर फ्रॉम सिक्युरिटी टू कमिट हिम द सिव्हिल प्रिझन. आणि सपोज त्या पर्सनने जर
सिक्युरिटी फर्निश केली नसेल तर त्याला काय केलं जाईल, ही फेल्स टू कंप्लाय इन ऑर्डर टू फॉर सिक्युरिटी, ती सिक्युरिटी तर त्यांनी फर्निश केली नसेल तर टू कमिट हिम, तर त्याला कमिट हिम टू द सिव्हिल प्रिझन, त्याला सिव्हिल प्रिझन मध्ये काय केलं जाईल, त्याला सिव्हिल प्रिझन अवॉर्ड केलं जाईल, त्याला सिव्हिल प्रिझन मध्ये ठेवण्यात येईल. नेक्स्ट आहे डायरेक्ट द डिफेंडंट टू फर्निश सिक्युरिटी, किंवा डिफेंडंटला डायरेक्शन दिलं जाईल, डायरेक्ट डिफेंडंट टू फर्निश सिक्युरिटी द्या म्हणून सांगण्यात येईल. टू प्रोड्यूस एनी प्रॉपर्टी बिलॉंगिंग हिम टू द प्लेस ऑफ द सेम ऍट द डिस्पोजल ऑफ कोर्ट, आणि त्याची जी काय प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी काय करण्यात येईल, टू प्रोड्यूस एनी प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू हिम, त्याची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला प्रोड्यूस कर म्हणून असं ऑर्डर करण्यात येईल. टू प्लेस द सेम, त्या कोर्टामध्ये टू प्लेस द सेम ऍट द डिस्पोजल ऑफ अ कोर्ट, तिथं हे सूट चालू आहे, इथे डिस्पोजल ऑफ चालू आहे, तिथं त्याची प्रॉपर्टी प्रोड्यूस करा म्हणून असं कोर्ट ऑर्डर करू शकतो. ऑर ऑर्डर द अटॅचमेंट ऑफ एनी प्रॉपर्टी, किंवा कुठलीही एखादी प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीचं अटॅचमेंट करण्यात यावं, त्या प्रॉपर्टीचं त्या डिपेंडंटच्या प्रॉपर्टीचं अटॅचमेंट करण्यात यावं अशी पण ऑर्डर केली जाईल. नेक्स्ट आहे टू ग्रांट टेम्पररी इंजंक्शन, किंवा टेम्पररी इंजंक्शन ग्रांट करण्यात येईल इन केसेस ऑफ डिसओबिडियन्स, जर त्यांनी डिसओबिडियन्स केला असेल त्या पर्सनने त्या डिफेंडंटने तर त्याला तिथं काय केलं जाईल, ग्रांट टेम्पररी इंजंक्शन ग्रांट केलं जाईल. टू कमिट अ पर्सन गिल्टी देअर ऑफ अ सिव्हिल प्रिझन, आणि परत एकदा त्याला सिव्हिल प्रिझन मध्ये काय केलं जाईल, नेण्यात येईल. ऑर्डर दॅट धिस प्रॉपर्टी टू बी अटॅच, आणि त्याचबरोबर त्याची प्रॉपर्टी आहे जी ती काय केली जाईल, अटॅच केली जाईल, अटॅच अँड सोल्ड, आणि ती काय केली जाईल, सोल्ड केली जाईल, विक्री केली जाईल त्याची. त्याचबरोबर अपॉइंट रिसिव्हर ऑफ एनी प्रॉपर्टी टू इन्फोर्स द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी, किंवा तो स्वतःहून त्याची ड्युटी परफॉर्म करत नसेल तर त्याच्या वतीने काय केलं जाईल, अपॉइंट रिसिव्हर अपॉइंट केला जाईल. अपॉइंट रिसिव्हर ऑफ एनी प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीच्या वतीने एक रिसिव्हर अपॉइंट केला जाईल टू परफॉर्म हिज ड्युटी, आणि तो रिसिव्हर त्या पर्सनच्या ड्युटी होत्या डिपेंडंटच्या, तो त्या ड्युटीज हा रिसिव्हर परफॉर्म करेल. बाय अटॅचमेंट अँड सेलिंग ऑफ प्रॉपर्टी, त्याचबरोबर त्या प्रॉपर्टीचं अटॅचमेंट पण होईल, जप्ती पण होईल, टास पण आणली जाईल, आणि त्याचबरोबर त्याचं सेल पण होईल, सेलिंग हिज प्रॉपर्टी. त्याचबरोबर नेक्स्ट आहे मेक सच अदर इंट्रालोक्युटरी ऑर्डर्स, किंवा आणखीन काही इंट्रालोक्युटरी ऑर्डर्स करू शकतात कोर्ट. मेक्स अँड अदर इंट्रालोक्युटरी ऑर्डर्स ऍज मे अपियर टू कोर्ट बी जस्ट अँड कन्व्हिनियंट, की ज्या कोर्टाला जस्ट वाटतात, ज्या कोर्टाला जस्ट कन्व्हिनियंट वाटतात त्या सर्व इंट्रालोक्युटरी ऑर्डर काय केले जातील, पास केले जातील. असा हा सेक्शन 94 सांगतो. सेक्शन 94 समराइज अ जनरल पॉवर ऑफ अ कोर्ट, म्हणजे आपण आता ह्याच्या सर्व पॉवर्स पाहिलेल्या आहेत कोर्टाच्या. म्हणजे सेक्शन 94 हा डील्स कशाशी करतोय, पॉवर्स ऑफ अ कोर्ट विथ रिगार्डिंग द इंट्रालोक्युटरी प्रोसिडिंग, आणि ह्या पॉवर्स कशा संदर्भात आहेत, इंट्रालोक्युटरी प्रोसिडिंग संदर्भात आहेत. अँड रेफरन्स मे बी मेड अँड ऑर्डर, आणि ह्याच्या संदर्भातला ह्या पॉवरच्या संदर्भातला रेफरन्स कशात देता येईल, ऑर्डर 38, ऑर्डर 39 अँड ऑर्डर 40, 38, 39 आणि 40 ह्या ऑर्डर संदर्भात, ऑर्डर 38, 39 आणि 40 ह्या 3 ऑर्डर संदर्भात काय केलं जाईल, त्या रेफरन्स देऊन ह्या जे काय पॉवर्स आहेत त्या पॉवर्स कोर्ट काय करेल, एक्सरसाइज करेल. ह्या 3 ऑर्डर मध्ये ह्या पॉवर एक्सरसाइज करेल कोर्ट. तर आता आपण पाहिलं सेक्शन 94. काय सेक्शन 94 डील्स विथ इन द एंड्स ऑफ जस्टिस मिळवण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी कोर्टाला काही पॉवर्स दिलेल्या आहेत. मग कोर्टाला कुठल्या पॉवर दिलेल्या आहेत, एकतर कोर्ट काय करू शकतं, त्या डिफेंडंटला काय करू शकतं, सिव्हिल प्रिझन मध्ये अरेस्ट करू शकतं, त्याला शो कॉज नोटीस देऊ शकतं, त्याचबरोबर त्याकडून सिक्युरिटी घेऊ शकतं, आणि त्या पर्सनने जर सिक्युरिटी दिली नाहीये तर त्याला सिव्हिल प्रिझन मध्ये टाकू शकतं. त्याचबरोबर सेकंड पॉवर आपण पाहिली की सेकंड पॉवर मध्ये सांगितलेलं आहे फर्निश सिक्युरिटी फर्निश करा म्हणून अशी पण ऑर्डर करेल त्या डिफेंडंटला, सिक्युरिटी फर्निश कर. सिक्युरिटी म्हणजे काय असतं थोडक्यात, सिक्युरिटी आपण म्हणतो ना बँकेत सिक्युरिटी, तशी सिक्युरिटी घेतली जाते त्याच्याकडून सिक्युरिटी. त्याचबरोबर प्रोड्यूस अ प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू हिम, किंवा त्या डिफेंडंटकडे कुठली प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी कोर्टासमोर आण असं पण ऑर्डर करू शकतो कोर्ट. प्रोड्यूस अ प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू दॅट डिफेंडंट अशी पण ऑर्डर करू शकतं.
त्याचबरोबर डिस्पोजल ऑफ कोड ऑर अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी किंवा त्याची कुठलीही प्रॉपर्टी असेल ती अटॅचमेंट करायचे पॉवर पण ह्या सेक्शन 94 प्रमाणे कोर्टाला आहेत. त्याचबरोबर ग्रांट टेम्पररी इंजंक्शन किंवा टेम्पररी इंजंक्शन पण काय करू शकतं हे कोर्ट ग्रांट करू शकतं इन केस ऑफ डिसओबिडियन्स. त्यांनी जर एखादी जर ऑर्डर फॉलो केली नसेल तर टेम्पररी इंजंक्शन पण त्या केसमध्ये कोर्ट काय करू शकतं अवॉर्ड करू शकतं. कमिट पर्सन गिल्टी देअर ऑफ इन सिव्हिल प्रिझन आणि सपोज तो जर पर्सन गिल्टी झाला असेल दोषी आढळून आला असेल तर त्या पर्सनला काय केलं जातं सिव्हिल प्रिझन मध्ये टाकण्यात येतं. त्याचबरोबर अपॉइंटमेंट ऑफ रिसिव्हर ही पण पावड आपण 94 मध्ये पाहिली की त्या प्रॉपर्टी संदर्भात रिसिव्हर म्हणून अपॉइंट करू शकतो. रिसिव्हर अपॉइंटमेंट ऑफ रिसिव्हर ऑफ एनी प्रॉपर्टी इनफोर्स अँड परफॉर्मन्स ऑफ दिस ड्युटी की त्याच्या ड्युटीज काय करायच्या परफॉर्म करायच्या फॉलो करायच्या. हा जो डिपेंडंट आहे हा डिपेंडंट त्या प्रॉपर्टी संदर्भात सूट आहे परंतु तो डिपेंडंट काय करत नाहीये त्याच्या ज्या ड्युटीज आहे त्या ड्युटी काय करत नाही फुलफिल करत नाही. तर मग तो जर ड्युटीज फुलफिल करत नसेल तर कोर्टाला अशी पॉवर आहे की कोर्ट काय करू शकतो त्या प्रॉपर्टीच्या बिहाफ काही रिसिव्हर्स अपॉइंट करतात आणि मग ते रिसिव्हर काय करतात जी काही ड्युटीज आहेत त्या ड्युटी परफॉर्म करतात. अशी पण पॉवर कोर्टाला आहे. नेक्स्ट आहे मेक अँड अदर इंटरलॉक्टरी ऑर्डर्स आणि काही अशा आणखी काही इंटरलॉक्टरी ऑर्डर्स पास करण्याच्या पॉवर्स ह्या सेक्शन 94 प्रमाणे कोर्टाला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ह्या सेक्शन 94चा रेफरन्स कशा कशाची आहे ऑर्डर 38 ऑर्डर 39 आणि ऑर्डर 40 ह्या ऑर्डरचा रेफरन्स घेऊन कोर्ट काय करू शकतो ह्या पॉवर्स एक्सरसाइज करू शकतो ह्या पॉवर्स वापरू शकतो. पुढे सेक्शन 95 सेक्शन 95 if any suit in which arrest or attachment has been effected एक सूट आहे आणि त्या सूट मध्ये एकतर अरेस्ट झालेली आहे पहा दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. एकतर एक सिव्हिल सूट आहे आणि त्या सिव्हिल सूट मध्ये अरेस्ट झालेली आहे अरेस्ट ऑर अटॅचमेंट किंवा त्या प्रॉपर्टीचं अटॅचमेंट झालेलं आहे. अरेस्ट झाली किंवा अटॅचमेंट झालेली आहे. हॅज बीन इफेक्टेड अरेस्ट इफेक्ट झालेले आहे अटॅचमेंट इफेक्ट झालेले आहे और टेम्पररी इंजंक्शन इज ग्रांटेड किंवा काय तिथं टेम्पररी इंजंक्शन ग्रांट झालेलं आहे. अकॉर्डिंग टू सेक्शन 94 94च्या पॉवर्स प्रमाणे कोर्टाने काही आदेश केले आणि त्या आदेशाप्रमाणे एकतर अरेस्ट केले असेल किंवा अटॅचमेंट केले असेल तर 95 हा सेक्शन काय सांगतो पहा. इट अपियर्स टू कोर्ट आता कोर्टाला नंतरहून असं आढळून आलं अपियर्स टू कोर्ट दॅट अरेस्ट ती जी काय अरेस्ट केली होती 94 प्रमाणे ती अरेस्ट और अटॅचमेंट किंवा ते अटॅचमेंट प्रॉपर्टीचे गेले होते ते अटॅचमेंट और इंजंक्शन किंवा जे काय इंजंक्शन इंटरलॉक्टरी ऑर्डर किंवा इंजंक्शन जर ऑर्डर पास केली होती ती ऑर्डर वॉज अप्लाइड फॉर इनसफिशियंट ग्राउंड आणि ती जी काय हे तीन ऑर्डर तिन्हीपैकी कुठली ऑर्डर केली असेल आणि ती जर इनसफिशियंट ग्राउंड वरती असेल म्हणजे अपुऱ्या कारणाच्या वरती अवलंबून असेल तर द सूट ऑफ अ प्लेंटिफ फेल्स किंवा प्लेंटिफने सूट फाईल केलेला आहे तो प्लेंटिफ फेल झालेला आहे अपयशी ठरलेला आहे अँड इट अपियर्स द कोर्ट दॅट देर इज नो रिझनेबल ग्राउंड टू इन्स्टिट्यूट द सेम किंवा कोर्टाला असं प्रिझम्पशन झालं की तो इन्स्टिट्यूट करण्यासाठी तो रिझनेबल ग्राउंड नाहीये त्या सूटमध्ये. द डिफेंडंट मे अप्लाय कोर्ट मग त्यावेळेस डिफेंडंट कोर्टाकडे अप्लाय करेल. तो डिफेंडंट काय करेल कोर्टाकडे अप्लाय करेल दॅट द कोर्ट मे अपॉन सच ऍप्लिकेशन आणि त्या ऍप्लिकेशन वरती त्या डिफेंडंटच्या ऍप्लिकेशन वरती अवॉर्ड अगेन्स्ट द प्लेंटिफ आणि प्लेंटिफच्या अगेन्स्ट एक अवॉर्ड पास केला जाईल. प्लेंटिफच्या अगेन्स्ट एक अवॉर्ड पास केला जाईल. सच अमाऊंट नॉट एक्सिडिंग 50,000 आणि त्या अवॉर्ड मध्ये काय केलं जाईल कॉस्ट केली जाईल कोणाला प्लेंटिफला. कारण का त्यांनी जो सूट फाईल केलेला आहे तो सूट कसा आहे नो रिझनेबल ग्राउंड तिथं रिझनेबल ग्राउंड नाही. तर त्यामध्ये कॉस्ट किती होईल पहा नॉट एक्सिडिंग 50,000 रुपीज म्हणजे 50,000पेक्षा जास्त त्याला कॉस्ट होणार नाहीये म्हणजे 50,000पर्यंत त्याला कॉस्ट होईल. ऍज डीम्ड रिझनेबल कॉम्पेन्सेशन फॉर डिफेंडंट किंवा जे रिझनेबल कॉम्पेन्सेशन डिफेंडंटला वाटेल त्या प्रमाणात रिझनेबल कॉम्पेन्सेशन डिफेंडंटला देण्यात येईल. और एक्सपेन्सेस और इंजुरी किंवा एक्सपेन्सेस खर्च दिला जाईल किंवा त्याला जी काय इंजुरी होईल त्या इंजुरीचा काय दिलं जाईल त्याला कॉम्पेन्सेशन म्हणून त्याला काय दिलं जाईल कॉस्ट कॉम्पेन्सेशन दिलं जाईल इन्क्लुडिंग इंजुरी टू रिप्युटेशन किंवा त्याच्या इंजुरीला रिप्युटेशन टू इंजुरी की जी काय त्याच्या रिप्युटेशनला बाधा आलेली आहे त्या कन्सिडर करून कॉज टू हिम कन्सिडर करून काय केलं जाईल कॉम्पेन्सेशन अवॉर्ड केलं जाईल आणि ते कॉम्पेन्सेशन किती नसलं पाहिजे नॉट एक्सिडिंग 50,000.
Okay. However, section 95 court cannot award any amount exceeding limit of its pecuniary jurisdiction. परंतु इथं कोर्ट काय करेल की त्याला जे काय पेक्युनरी ज्युरिडिक्शन दिलेलं आहे त्या पेक्युनरी ज्युरिडिक्शनच्या पुढे जाऊन हे काय कॉस्ट अवॉर्ड करणार नाहीये. It will be seen that section 95 provides a summary remedy for a injured defendant. म्हणजे हा सेक्शन 95 काय करतो काय सांगतो आपल्याला की जो इंज्युअर्ड डिफेंडंट आहे, इंज्युअर्ड डिफेंडंट काय तर त्याला तीन गोष्टी झालेल्या आहेत. एकतर कोर्टाने त्याला अरेस्ट केलेले आहे, एकतर कोर्टाने त्याची प्रॉपर्टी अटॅच केलेली आहे आणि किंवा कोर्टाने त्याच्या संदर्भात इंटरलॉक्युटरी ऑर्डर केलेली आहे. आणि हे कुठल्या ऍप्लिकेशन केलेलं आहे, ज्या प्लेंटिफने एक सूट फाईल केला त्यामध्ये ऍप्लिकेशन केलं आणि त्या ऍप्लिकेशन नंतर होऊन लक्षात आलं की ते बेसलेस आहे, त्याच्यामध्ये कुठले ग्राउंडलेस आहे, कुठले ग्राउंड नाही. मग इथं तर ते ऍप्लिकेशन ते कोर्टाने ऑर्डर पास केली आणि त्याप्रमाणे एकतर कोर्टात ऑर्डर पास केल्यामुळे त्या डिफेंडंटला एकतर सिव्हिल प्रिझन झाला असेल, त्याची प्रॉपर्टी अटॅच झाली असेल किंवा त्याला दुसरं कुठल्या इंटरलॉक्युटरी ऑर्डर प्रमाणे काही एखादी गोष्ट करण्यास भाग पडली असेल तर त्याला जी काही इंजुरी झाली ती इंजुरी कोणाकडून घेतली जाईल, प्लेंटिफ कडून. कारण का त्या प्लेंटिफ कडून घेतली जाईल तर प्लेंटिफने बेसलेस किंवा ग्राउंडलेस हा सूट फाईल केलेला आहे आणि ग्राउंडलेस काय केलेलं आहे ऍप्लिकेशन फाईल केलेलं आहे 94 प्रमाणे आणि 94 प्रमाणे ह्या प्लेंटिफला काय झालेलं आहे इंजुरी डिफेंडंटला इंजुरी कॉज झालेली आहे. आणि नंतर होऊन लक्षात आलं की हे जे काय प्लेंटिफचं ऍप्लिकेशन होतं हे ग्राउंडलेस होतं, बेसलेस होतं. परंतु इंजुरी तर क्लॉज झाली आता या डिपेंडंटला. मग हे डिपेंडंटचा काय रेमेडी आहे तर डिपेंडंट काय करेल हा कॉम्पेन्सेशन सीक करेल. कशाप्रमाणे सेक्शन 95 प्रमाणे. मग ते काय करेल पहा समरी रेमेडी, ही समरी रेमेडी आहे ही जी काय सेक्शन 95 आहे हा समरी रेमेडी आहे. हा डिफेंडंट इज अनेबल टू सीक अ कॉम्पेन्सेशन. मग तो डिफेंडंट काय करेल कॉम्पेन्सेशन सीक करेल बाय अन ऍप्लिकेशन टू द कोर्ट. तो कोर्टाकडून ते ऍप्लिकेशन करेल आणि कॉम्पेन्सेशन सीक करेल इन्स्टेड ऑफ बाय अ सूट. तो सूट पण फाईल करू शकतो परंतु तो सूट फाईल न करता 95 प्रमाणे कॉम्पेन्सेशन घेईल. कॉम्पेन्सेशनचा वेगळा सूट पण फाईल करू शकतो तो, ते पण राईट्स आहेत त्याला. परंतु ते सूट न फाईल करता तो काय करेल सेक्शन 95 प्रमाणे ह्या कॉम्पेन्सेशन साठी अप्लाय करेल. त्याचबरोबर ही मे हाऊ एव्हर चूज. मग तो चूज करेल एकतर 95 प्रमाणे त्याला कॉम्पेन्सेशन हवंय का स्पेशल सूट त्याला इन्स्टिट्यूट करायचं आहे, या दोन्हीपैकी एक चूज करेल तो. इफ ही चूज इन्स्टिट्यूट अ रेग्युलर सूट फॉर कॉम्पेन्सेशन. मग त्यांनी जर सपोज रेग्युलर सूट फाईल करायचं त्यांनी चूज केलं तर फॉर कॉम्पेन्सेशन फॉर रॉंगफुल अरेस्ट अटॅचमेंट ऑर इंजंक्शन. रॉंगफुल कॉम्पेन्सेशन साठी किंवा अरेस्टसाठी किंवा अटॅचमेंटसाठी किंवा इंजेक्शनसाठी तर त्यांनी सूट फाईल करायचं जर ठरवलं तर कॉम्पेन्सेशन अंडर दिस सेक्शन कॅनॉट बी अवॉर्डेड. मग ह्या सेक्शन प्रमाणे सेक्शन ह्या 95 प्रमाणे परत त्याला कॉम्पेन्सेशन दिलं जाणार नाही. ओके. म्हणजे इथं पहा इथं काय झालेलं आहे हा डिफेंडंट आहे, या डिफेंडंटला काय झालेलं आहे रॉंगफुल लॉस सपोर्ट झालेला आहे. कशामुळे प्लेंटिफच्या ग्राउंडलेस बेसलेस ऍप्लिकेशनमुळे. ह्या प्लेंटिफच्या ग्राउंडलेस आणि बेसलेस ऍप्लिकेशनमुळे कोर्टाने असं अवॉर्ड केलं 94 प्रमाणे. एकतर डिफेंडंटला काय केलेलं आहे सिव्हिल प्रिझन मध्ये टाकलं, एकतर डिफेंडंटला काय केलेलं आहे रिस्ट्रेंट केलेलं आहे किंवा त्याला प्रॉपर्टी त्याची अटॅचमेंट केली किंवा अदर इंटरलॉक्युटरी ऑर्डर पास केली. लॉस झालेला आहे डिफेंडंटला. मग हे डिफेंडंट काय करेल त्याला दोन पर्याय आहेत, एकतर 95 प्रमाणे तो कॉम्पेन्सेशन मागेल किंवा एक स्पेशल फ्रेश सूट दाखल करेल. मग सपोज त्यांनी जर फ्रेश सूट दाखल केला फ्रेश सूट तर हा जो 95 प्रमाणे त्याला कॉम्पेन्सेशन मिळणार होतं ते 95 प्रमाणे कॉम्पेन्सेशन तो सीक करू शकत नाही, तो मिळवू शकत नाही, तो फ्रेश सूट दाखल करेल. आणि सपोज त्यांनी फ्रेश सूट नाही दाखल केला तर 95 प्रमाणे त्याला कॉम्पेन्सेशन मिळेल. ओके. हा पुढे सेक्शन 95 फॉर कॉम्पेन्सेशन टू द डिफेंडंट इन केस वेअर अरेस्ट ऑर अटॅचमेंट. आता हा 95 प्रमाणे काय झालेलं आहे कॉम्पेन्सेशन सीक करतोय, तो मिळवतोय टू द डिफेंडंट इन केस वेअर अरेस्ट ऑर अटॅचमेंट हॅज बीन इफेक्टेड द टेम्पररी इंजेक्शन इज ग्रांटेड अंडर सेक्शन 94 फॉलोइंग 2 केसेस. मग आता ह्या फॉलोइंग 2 केसेस मध्ये तो काय करेल कॉम्पेन्सेशन सीक करेल. पहा इफ इट अपेअर्ड कोर्ट दॅट सच अरेस्ट अटॅचमेंट ऑर इंजेक्शन वॉज अप्लाइड इनसफिशियंट ग्राउंड. की नंतर होऊन कोर्टाला असं लक्षात आलं की हे जे काय प्लेंटिफने सीक केलं होतं, अरेस्ट सीक केली होती डिफेंडंटची, अटॅचमेंट सीक केली होती, इंजंक्शन सीक केलं होतं ह्या प्लेंटिफने, हे नंतर होऊन काय झालं होतं इनसफिशियंट ग्राउंड वरती आहे असं कोर्टाला परत अपियर झालं, आढळून आलं. त्यावेळेस सेक्शन 95 प्रमाणे
तो जो काही डिफेंडंट आहे तो काय करेल, कॉम्पेन्सेशन मिळवेल. त्याचप्रमाणे पुढे इफ द प्लेंटिफ सूट फेल्स, किंवा प्लेंटिफचा सूट काय झालेला आहे, अपयशी ठरलेला आहे. प्लेंटिफ सूट फेल्स अँड अपिअर्स टू द कोर्ट दॅट देअर वॉज नो रिझनेबल अँड प्रोबेबल ग्राउंड, आणि तिथं रिझनेबल आणि प्रोबेबल ग्राउंड नाहीये असं जर आढळून आलं फॉर इन्स्टिट्यूटिंग द सेम, ते सूट इन्स्टिट्यूट करण्यासाठी एक रिझनेबल ग्राउंड नाही आणि प्रोबेबल ग्राउंड नाही, हे नंतर होऊन कोर्टाच्या लक्षात आलं, त्यावेळेस पण काय करू शकतं, कोर्ट अशी ऑर्डर करू शकते की त्या प्लेंटिफने त्या डिफेंडंटला काय करावं, कॉम्पेन्सेशन देण्यात यावं अंडर सेक्शन 95. नेक्स्ट, फॉलोइंग फर्दर पॉइंट्स मे बी ऑल्सो नोटेड इन दिस कनेक्शन. आता काही पॉइंट्स आहेत ह्या संदर्भात, ते आपण पाहूया. इट इज इनकम्बेंट upon an applicant to prove affirmatively that attachment, arrest and injection was applied for an insufficient ground without reasonable cause. आता हा जो डिफेंडंट आहे, हा डिफेंडंट काय म्हणतो की मला कॉम्पेन्सेशन द्या, कारण हे जे काय प्लेंटिफनी जे काय ऍप्लिकेशन केलं होतं ते ऍप्लिकेशन कसं आहे, ग्राउंडलेस आहे, बेसलेस आहे आणि विदाउट एनी कॉज आहे. हे त्या डिफेंडंटने सुरुवातीला प्रूव्ह करून दाखवायचं कोर्टाला की जे काय प्लेंटिफनी जे काय ऍप्लिकेशन केलं होतं ते प्लेंटिफचं ऍप्लिकेशन कसं आहे, ग्राउंडलेस आहे, बेसलेस आहे. हे डिफेंडंटने काय केलं पाहिजे, प्रूव्ह करून दाखवलं पाहिजे. प्रूव्ह अफर्मेटिव्हली प्रूव्ह करून दाखवलं पाहिजे. सेकंड, द डिफेंडंट हॅज टू मेक अ ऍप्लिकेशन फॉर दिस सेक्शन. द ऍप्लिकेशन मस्ट मेड ओनली आफ्टर द सूट बिईंग हर्ड. आणि हे जे काय ऍप्लिकेशन करायचंय, हे ऍप्लिकेशन कधी करायचं प्लेंटिफ डिफेंडंटने, जोपर्यंत तो सूट पूर्णपणे हर्ड होत नाहीये, ऐकून घेतला जात नाहीये, त्याची सुनावणी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा कॉम्पेन्सेशनचा ऍप्लिकेशन हा डिफेंडंट करू शकत नाहीये. म्हणजेच काय, तर हे पूर्ण हिअरिंग झाल्यानंतर हा डिफेंडंट काय करू शकतो, कॉम्पेन्सेशनसाठी ऍप्लिकेशन करू शकतो. त्यानंतर पुढे, द कोर्ट कॅन ग्रांट डॅमेजेस. कोर्ट कॅन ग्रांट डॅमेजेस ओनली टू एक्सटेंट ऑफ 50,000 रुपीज. आणि इथं कॉम्पेन्सेशन डिफेंडंटला कुठपर्यंत मिळू शकतं, 50,000 अप टू एक्सटेंट ऑफ 50,000 रुपीज, 50,000 देर इज ऑल्सो फर्दर रिस्ट्रिक्शन्स. आणि आणखीन तिथे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, कोर्ट कॅनॉट अवॉर्ड कॉम्पेन्सेशन ऍज अ सम एक्सेस ऑफ पिक्युनरी ज्युरिडिक्शन. आणि त्या कोर्टाचं जे काय पिक्युनरी ज्युरिडिक्शन आहे, त्या पिक्युनरी ज्युरिडिक्शनच्या पुढे जाऊन कोर्ट कॉम्पेन्सेशन अवॉर्ड करू शकत नाही. त्याच्यानंतर पुढे फोर्थ आहे, द ग्रांट ऑफ कॉम्पेन्सेशन अंडर दिस सेक्शन इज प्युअरली मॅटर ऑफ डिस्क्रिशन. इथं हे जे काय मॅटर आहे हा प्युअरली डिस्क्रिशनरी आहे, ऐच्छिक पॉवर आहे कोर्टाला. कोर्ट एकतर ते ऍप्लिकेशन कॉम्पेन्सेशनचं ग्रांट पण करू शकतं किंवा ते रिजेक्ट पण करू शकतं. हे सर्वच्या सर्व डिस्क्रिशनरी पॉवर कोणाला आहेत, कोर्टाला आहेत. टू रिगार्डिंग either court can either award compensation or reject the application of compensation. Then next, a regular suit for compensation is not barred by the omission to apply under this section. जर त्या पर्सनने जर एक रेग्युलर सूट फाईल केला असेल तर तो बार होत नाहीये, नॉट बार्ड बाय ओमिशन टू अप्लाय अंडर दिस सेक्शन. ह्या सेक्शनला ऍप्लिकेशन केलं नाही म्हणून तो रेग्युलर सिव्हिल सूट काय होऊ शकत नाही, बार होऊ शकत नाही. म्हणजे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याला दोन रेमेडीज आहेत, एक तर तो फ्रेश सूट दाखल करेल किंवा 95 प्रमाणे कॉम्पेन्सेशनसाठी ऍप्लिकेशन करेल. ठीक आहे. बट इफ द ऍप्लिकेशन हॅज बीन डिस्पोज्ड ऑफ अंडर दिस सेक्शन, सच डिस्पोजल वुड बी ऑपरेट ऍज अ बार टू रेग्युलर सूट. परंतु जर सपोज ह्या सेक्शन 95 प्रमाणे जर त्या डिफेंडंटने ऍप्लिकेशन केलं असेल आणि त्या डिफेंडंटने जर कॉम्पेन्सेशन सीक केलं असेल, डिफेंडंटने 95 प्रमाणे ऍप्लिकेशन केलं, 95 प्रमाणे ऍप्लिकेशन केलं आणि ते कॉम्पेन्सेशन पण सीक केलं, आणि नंतर होऊन आता हा जो डिफेंडंट आहे तो काय करतोय, हा डिफेंडंट परत एकदा स्पेशल फ्रेश सूट दाखल करतोय त्याच मुद्द्यावरती. परत तो स्पेशल फ्रेश सूट त्याला काय करता येत नाही, दाखल करता येणार नाही. कारण का, ह्यांनी 95 प्रमाणे कॉम्पेन्सेशन सीक केलेलं आहे, मिळवलेलं आहे, सॉर्ट केलेलं आहे. म्हणजे एक तर त्याला एक स्पेशल एक फ्रेश सूट दाखल करू शकतो किंवा 95 प्रमाणे ऍप्लिकेशन घेऊ शकतो. पुढे अंडर दिस सेक्शन, ह्या सेक्शन प्रमाणे अंडर दिस सेक्शन कॉम्पेन्सेशन कॅन बी अवॉर्डेड ओनली बाय द कोर्ट, बाय द अरेस्ट, अटॅचमेंट और टेम्पररी इंजेक्शन और ऑर्डर.
आणि ह्या 3 गोष्टी कोर्टाकडून झाल्या असतील तर आणि तरच कॉम्पेन्सेशन मिळतं. कुठल्या कुठल्या पहा, एकतर तिथं अरेस्ट झाले असेल, तर अटॅचमेंट झाली असेल, किंवा तिथं टेम्पररी इंजंक्शन जर अलाउड केलं असेल तर आणि तरच, ह्या जर ऑर्डर पास केल्या असेल कोर्टाने तर आणि तरच तो डिपेंडंट काय करू शकतो, सीक करू शकतो कॉम्पेन्सेशन. द ऍप्लिकेशन फॉर कॉम्पेन्सेशन हॅज बीन मेड ओनली दॅट कोर्ट, आणि त्याच कोर्टात तेच कॉम्पेन्सेशन साठी ऍप्लिकेशन तो डिपेंडंट करू शकतो. ओके, हिअर वी कम्प्लिटेड सप्लिमेंटल प्रोसिडिंग्स. सप्लिमेंटल प्रोसिडिंग आपण इथे कम्प्लीट केलेलं आहे. सप्लिमेंटल प्रोसिडिंग सेक्शन 94 आणि सेक्शन 95. ओके, हिअर वी कॅन स्टॉप. सेक्शन 94 आणि 95 मध्ये काही डिफिकल्टी असेल तर आपण 2 मिनिटासाठी आपण काय करूया, क्युरीज त्या सॉल्व्ह करू, हे करू, निरसन करू. कोणाला काही डाऊट्स आहेत का 94 आणि 95 मध्ये? असेल तर विचारा. सर एकदा लाईटली रिवाइज करा ना परत 94-95. ठीक आहे. ओके, आता आज आपण पाहिलेलं आहे सप्लिमेंटल प्रोसिडिंग. नाव वरती लिहून घ्या, सप्लिमेंटल प्रोसिडिंग. सप्लिमेंटल प्रोसिडिंग, आणि सप्लिमेंटल प्रोसिडिंग मध्ये 2 सेक्शन्स आहेत, एक तर 94 आहे आणि दुसरा 95 आहे. तर 94 मध्ये काय की एंड ऑफ जस्टिस, एंड ऑफ सप्लिमेंटल प्रोसिडिंग म्हणजे सप्लिमेंटल पुरवणी सप्लिमेंट, तशी सप्लिमेंटल पुरवणी सारखं. हा सर, मला ते एंड्स ऑफ जस्टिस ह्याच मिनिंग कळलं नाहीये. एंड्स ऑफ जस्टिस न्याय मिळवण्याच्या हेतूने, न्याय मिळवण्याचे एंड्स ऑफ जस्टिस, हेतू न्याय मिळवण्याचा हेतू, न्याय मिळवणे, न्याय याच्या बाजूने, म्हणजे ज्याचा जो दुखावलाय, म्हणजे ज्याला इंजुरी झाले त्याच्या दृष्टीने, हा, त्याला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने, ज्याचा लॉस झालेला आहे त्याला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने. हा ठीक आहे, थँक्यू. आज आपण पाहतो इथं की हे जे काय सप्लिमेंटल प्रोसिडिंग आहे, ह्या सप्लिमेंटल प्रोसिडिंग मध्ये 2 सेक्शन आहेत, ह्या 94 आणि 95. तर 94 हा स्टार्टिंगला सांगतोय की इथं पाहता क्षणी इथं प्लेंटिफ असं ऍप्लिकेशन करतो, असं सिव्हिल सूट करतो की तो असं म्हणतो की माझ्यावरती अन्याय झालेला आहे. इथं कोर्ट काय करतंय, पाहता क्षणी एंड ऑफ जस्टिस, प्लेंटिफला न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने, प्लेंटिफला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने काही पॉवर्स कोर्टाला दिलेले आहेत. म्हणून तो काय करतोय, प्लेंटिफचं म्हणणं ऐकून घेतो आणि खालील काही गोष्टी पॉवर्स काय करतोय, युज करतोय, एक्सरसाइज करतोय. मग ह्या पॉवर्स 94 मध्ये सांगितलेल्या आहेत. 94 मध्ये पॉवर सांगितले आहेत. मग ह्या पॉवर्स एक्सरसाइज करत असताना कोर्ट काय करू शकतं, एकतर त्या डिफेंडंटला अरेस्ट करू शकतं, त्या डिफेंडंटची प्रॉपर्टी अटॅच करू शकते, किंवा त्या डिफेंडंटला आणखी काही इंटरलॉक्युटरी ऍप्लिकेशन किंवा इंटरिम ऍप्लिकेशन, टेम्पररी इंजंक्शन ग्रांट करू शकतं. सिंपल आहे. एंड ऑफ जस्टिसचा प्लेंटिफचा सूट फाईल केला, त्यांनी दाखवून दिलं की मला सो अँड सो गोष्टी आवश्यक आहेत, माझ्यावरती अन्याय होते, म्हणून एंड ऑफ जस्टिस सीक करण्यासाठी प्लेंटिफचं म्हणणं ऐकून घेऊन हे जज काय करतात, पॉवर एक्सरसाइज करतात. कुठल्या, एकतर त्यांनी अटॅचमेंट करतील डिफेंडंटची प्रॉपर्टी, डिफेंडंटला अरेस्ट करतील, डिफेंडंट कडून सिक्युरिटी फर्निश करतील, किंवा डिफेंडंटला काय करतील, डिफेंडंटला व्हॉट एव्हर मे बी त्याची प्रॉपर्टी अटॅच किंवा त्या सिव्हिल प्रिझन मध्ये पाठवतील. ओके, अशा ह्या सर्व पॉवर्स काय करेल, कोर्ट एक्सरसाइज करेल. आता 95 काय सांगतो की जे काय 94 मध्ये प्लेंटिफनी सीक केलेलं आहे, 94 मध्ये प्लेंटिफनी जे काय सीक केलेलं आहे ते ग्राउंडलेस आहे, ते बेसलेस आहे. हे नंतर लक्षात आलं कोर्टाच्या. मग इथं डिफेंडंटला तर लॉस झालेला आहे, डिफेंडंटची प्रॉपर्टी अटॅच झालेली आहे, डिफेंडंटला अरेस्ट पण झालेली आहे, आणि डिफेंडंटच्या अगेन्स्ट टेम्पररी इंजंक्शन पण पास झालेलं आहे. ओके, इथं नंतर लक्षात आलं कोर्टाच्या, नंतर इट अपिअर्स दॅट लॅटर ऑन की जी काय 94 मध्ये ह्या प्लेंटिफने जे काही सॉर्ट केलेले आहेत जस्टिस, ते जस्टिस कसे आहेत, कुठल्या गोष्टीवर अवलंबून आहेत, बेसलेस, ग्राउंडलेस, ह्या गोष्टीवरती त्याने ऍप्लिकेशन केलं. आता इथं डिफेंडंट काय करेल, डिफेंडंट कॉम्पन्सेशन मागेल 95 प्रमाणे. कारण का, तर जे काय सीक केलं होतं प्लेंटिफने ते कसं होतं, बेसलेस होतं आणि ग्राउंडलेस होतं. मग आता कोर्टाने तर ऑर्डर पास केली होती, सपोज आता तो डिफेंडंट आहे आणि तो तर सिव्हिल प्रिझन मध्ये गेला, आणि सपोज सिव्हिल प्रिझन मधून बाहेर आला, तर परत लक्षात आलं की जे काय सिव्हिल प्रिझन ज्या गोष्टीसाठी गेला होता ती ग्राउंडलेस गोष्ट होती, त्याला सिव्हिल प्रिझन देण्याची काहीच गरज नव्हती. इथं प्लेंटिफने काय केलं होतं, एक मॅन्युप्युलेट केलं, आणि मॅन्युप्युलेट करून काय केलं होतं, काही फॉर्जरी करून काही डॉक्युमेंट्स बनवले आणि ते कोर्टासमोर सादर केले, आणि ह्या डिफेंडंटला काय केलं, त्याची प्रॉपर्टी अटॅच करायला भाग पाडलं, किंवा त्याला सिव्हिल प्रिझन पाठवलं. मग आता ऍक्च्युली तो तर जाऊन आला, आता मग तो काय करेल, नंतर लक्षात आलं की हा बेसलेस आहे, ग्राउंडलेस आहे, त्यांनी दाखवलं कोर्टाला प्लेंटिफचं जो म्हणणं आहे. परत आता कोर्ट काय करेल, ह्या 95 प्रमाणे परत डिफेंडंटला काय करेल, कॉम्पेन्सेशन देईल 95 प्रमाणे.
आता हे कॉम्पन्सेशन डिपेंडंट मागेल. तो काय म्हणेल, मला म्हणजे माझं कारण नसतानाही मला काय करावं लागलं, सिव्हिल प्रिझन मध्ये जावं लागलं, माझं कारण नसतानाही माझी प्रॉपर्टी अटॅचमेंट होऊ लागली, होण्याची माझ्यावरती वेळ आलेली आहे, असं तो म्हणेल. किंवा कारण नसतानाही माझ्या अगेन्स्ट टेम्पररी इंजंक्शन पास करण्यात आलं, मग आता मला कॉम्पन्सेशन देण्यात यावं. मग तो काय करेल, सेक्शन 95 प्रमाणे कॉम्पन्सेशन काय करेल, सीक करेल. कोणाच्या अगेन्स्ट? प्लेंटिफच्या अगेन्स्ट. मग आता प्लेंटिफ काय करेल, त्याला कॉम्पन्सेशन देईल. मग आता हा डिपेंडंट काय करेल, एकतर फ्रेश सूट दाखल करेल कॉम्पन्सेशनसाठी, किंवा 95 मध्ये जे काही रूल्स आहेत त्या रूल्स प्रमाणे कॉम्पन्सेशन सीक करेल. त्याच्याकडे दोन पर्याय उरतात, एकतर तो फ्रेश सूट दाखल करेल किंवा 95 ने जे सांगितलेलं कॉम्पन्सेशन त्याप्रमाणे तो कॉम्पन्सेशन सीक करेल. मग आता 95 काय सांगतो पहा, प्रोव्हाइड्स फॉर कॉम्पन्सेशन फॉर डिफेंडंट. म्हणजे सर 94 प्लेंटिफच्या फेवर मध्ये सेक्शन असं झालं ना त्या जमिनी. हो, आणि प्लेंटिफ आणि बेसलेस ह्या मुद्द्यावरती त्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डर स्वतःच्या फेवर मधून पास करून घेतल्या. हा, आणि 95 डिपेंडंटच्या फेवर मध्ये असंच दाखवलं की जे काय सीक केलं होतं 94 प्रमाणे प्लेंटिफने ते सर्व बेसलेस आहे, ग्राउंडलेस आहे. हा, कळलं सर, थँक्यू. मग आता हा डिपेंडंट काय करेल पहा, प्रोव्हाइड्स अ कॉम्पन्सेशन इन केसेस वेअर अरेस्ट, अटॅचमेंट, इफेक्टेड ऑर अ टेम्पररी इंजंक्शन ग्रांटेड अंडर. ही जी काय झाली होती ती, ही जी काय अरेस्ट झाली, अटॅच झाली, ही बेसलेस ग्राउंड वरती झाली होती, असं त्यांनी काय केलं, प्रूव्ह करून दाखवलं ह्या डिपेंडंटने 95 प्रमाणे. तर तो काय करेल, 95 प्रमाणे सीक करेल, कॉम्पन्सेशन सीक करेल. मग हे एकतर 95 प्रमाणे कॉम्पन्सेशन सीक करेल किंवा फ्रेश सिव्हिल सूट दाखल करेल. फ्रेश सिव्हिल सूट, मग एकतर त्यांनी फ्रेश सिव्हिल सूट दाखल केला तर त्याप्रमाणे तो कॉम्पन्सेशन मागेल, किंवा 95 प्रमाणे कॉम्पन्सेशन मागेल आणि त्या 95 प्रमाणे मागितलं असेल आणि त्याला आवड पण झालं असेल कॉम्पन्सेशन, मग परत होऊन तो सिव्हिल सूट दाखल करू शकत नाही. किंवा सिव्हिल सूट मध्ये त्याला कॉम्पन्सेशन आवड झाला असेल तर परत होऊन 95 प्रमाणे त्याला काय करत नाही, कॉम्पन्सेशन आवड केलं जात नाही. म्हणजे आयदर एकतर फ्रेश सूट नाहीतर कॉम्पन्सेशन 95 प्रमाणे. आणि हा कॉम्पन्सेशन कितपर्यंत दिलं जातं, 50,000 कॉम्पन्सेशन दिलं जातं. आणि ज्या कोर्टाच्या ज्युरिडिक्शन प्रमाणे आहे ते ज्युरिडिक्शन, फॉर एक्झाम्पल त्या कोर्टाला ज्युरिडिक्शन 50,000 कॉम्पन्सेशन द्यायचं नाहीये, तर मग ते कोर्ट 50,000चं कॉम्पन्सेशन अवॉर्ड करू शकत नाहीये. ओके, असं हा सप्लिमेंटल प्रोसिडिंग आहे. ओके, आणखीन काय डाऊट्स? नो सर, थँक्यू. हिअर वी कम्प्लिटेड मेजॉरिटी ऑफ ऑर्डर्स. आता आपण आतापर्यंत आपण हे सर्व ऑर्डर्स पाहतोय. ह्या ऑर्डर्स आपण मेजॉरिटी ज्या ज्या महत्वाच्या ऑर्डर्स आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण काय करूया, सेक्शन्सला स्टार्ट करूया. तर आपण डेफिनेशन क्लॉज पाहिला होता, तर परत एकदा थोडक्यात आपण डेफिनेशन क्लॉज करूया, पाहूया. आणि आता इथून पुढे म्हणजे ऑर्डर्स पण नंतर होऊन पाहणारच आहेत, परंतु ज्या ज्या काही महत्वाच्या ऑर्डर्स आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. आता जर रिवाइज करायचं झालं तर पहा, आपण प्लेंट, प्लीडिंग, समन्स, इश्यूज, टेम्पररी इंजंक्शन्स, अशा ज्या ज्या काही महत्वाच्या ऑर्डर्स आहेत इन पॉइंट्स ऑफ युअर एक्झामिनेशन, ह्या सर्व आपण पाहिलेल्या आहेत. आणखीन काय असतील, समरी सूट असेल किंवा सूट्स इन अ पर्टिक्युलर केस असतील त्या संदर्भातल्या ऑर्डर्स असतील, त्या पण ऑर्डर आपण नंतर पाहणार आहेत. पण आता आपण काय फोकस करूया, सेक्शन वरती फोकस करूया. हा, तर सेक्शन मध्ये आपण जो डेफिनेशन क्लॉज आहे तो डेफिनेशन क्लॉज आपण पूर्णपणे पाहिला होता. तर परत एकदा थोडक्यात रिवाइज करूया डेफिनेशन क्लॉज. डेफिनेशन क्लॉज सेक्शन 2 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड. सिव्हिल प्रोसिजर कोडचा सेक्शन 2 डेफिनेशन क्लॉज आहे. त्याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या डेफिनेशन परत एकदा आपण थोडेसे रिवाइज करू आणि पुढे आता हे पाहूया, सेक्शन वाईज आपण आता पाहूया. आतापर्यंत आपण ऑर्डर वाईज पाहिलं होतं, आता सेक्शन वाईज पाहूया. ठीक आहे. डेफिनेशन्स सेक्शन 2 डेफिनेशन्स, त्यामध्ये सेक्शन 2 क्लॉज 1 त्याच्यामध्ये डेफिनेशन आहे कोडची डेफिनेशन आहे कोड. हा, कोड इन्क्लूड रूल्स. मग आता आपण हा जो कोड पाहतोय सिव्हिल प्रोसिजर कोड, तर त्या कोड मध्येच रूल्स पण आहेत असं हा सेक्शन 2 क्लॉज 1 सांगतो. ह्या कोड मध्येच रूल्स पण आहेत. कोड इन्क्लूड रूल्स. हा, तर आता आपण पाहिलं की बाबा सिव्हिल प्रोसिजर कोड सुरुवातीला पाहिलं, सिव्हिल प्रोसिजर कोड, त्यामध्ये सेक्शन, त्याच्यानंतर ऑर्डर्स आणि ऑर्डर्स मध्ये रूल्स. तर इथं ह्या एक प्रमाणे काय सांगितलेलं आहे, कोड इन्क्लूड रूल्स. तर ह्या कोड मध्येच रूल्स आहेत असं पाहूया. आणि
हा, तर हे जे काय कॉन्फ्लिक्ट निर्माण झालं सपोज सेक्शन आणि रुल्स मध्ये, तर सेक्शन्स विल प्रिवेल. कॉन्फ्लिक्ट निर्माण झालं की बाबा एकाच कन्सेप्ट मध्ये रूल पण सांगितलेला आहे, एकाच कन्सेप्टसाठी रूल पण सांगितलं आणि सेक्शन पण सांगितलेलं, मग प्रिवेल कोणाला करायचं, महत्व कोणाला द्यायचं, तर जे काय सेक्शन्स आहेत त्यांना महत्व द्यायचं, असं इथे सांगितलेलं पहा. तर बघा, therefore construction is to be adopted which reconcile the code and rules. However, there is a clear conflict. इथे जर कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला, मतभेद निर्माण झाले बिटवीन टू कोड, कोड आणि रूल्स मध्ये जर कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला, प्रोव्हिजन ऑफ अ कोड, तर त्या कोडच्या प्रोव्हिजन आहेत त्या काय होतील, प्रिवेल होतील, त्यांना प्राधान्य दिले जाईल. नेक्स्ट डेफिनेशन आहे सेक्शन 2 क्लॉज 2 डिक्री. डिक्रीची डेफिनेशन आहे सेक्शन 2 क्लॉज 2 डिक्री. डिक्री म्हणजे काय, द टर्म डिक्री डिफाइन्स फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ अ कोड. हे बघा, डिक्रीचा अर्थ सांगितलेला इथं, फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ adjudication, formal expression of adjudication which as far as regard court expressing it. डिक्री म्हणजे काय इथे थोडक्यात सांगितलेलं आहे, फॉर्मल एक्सप्रेशन आहे, फॉर्मल औपचारिक एक्सप्रेशन आहे, ते फॉर्मल औपचारिक एक्सप्रेशन आहे ऑफ एडज्युडिकेशन, ते निकालाचं फॉर्मल एक्सप्रेशन आहे, एडज्युडिकेशन निकाल आहे. ऍज फार ऍज रिगार्ड्स कोर्ट एक्सप्रेसिंग इट, आणि ते कोण एक्सप्रेस करतं, कोर्ट एक्सप्रेस करतं, कोर्ट. कन्क्लुझिव्हली, आणि ते कसं निर्णायकपणे, कन्क्लुझिव्हली निर्णायकपणे डिटरमाइन्स द राईट्स, आणि त्यामध्ये काय असतं, कन्क्लुझिव्हली निर्णायकपणे डिटरमाइन केलेले असतात, निश्चित केलेले असतात, डिटरमाइन केलेले असतात, निश्चित केलेले असतात, राईट्स ऑफ अ पार्टीचे राईट्स विथ रिगार्ड टू ऑल, आणि ते राईट्स कशा संदर्भात असतात, विथ रिगार्ड टू ऑल, सर्व, ऑर एनी मॅटर इन कॉन्ट्रावर्सी, आणि जे जे काय त्या सूट्स मध्ये कॉन्ट्रावर्सीज निर्माण झालेले असतात त्या कॉन्ट्रावर्सी संदर्भात सर्व राईट्स किंवा काही राईट्स काय केलेले असतात, कन्क्लुझिव्हली डिटरमाइन केलेले असतात त्या डिग्रीमध्ये, त्याला डिग्री म्हणायचं. डिग्री मे बी आयदर प्रिलिमिनरी, आणि ही डिग्री एकतर प्रिलिमिनरी असते ऑर फायनल, किंवा फायनल असते, एकतर प्राथमिक असते किंवा फायनल असते. ऍज डिफाइंड द टर्म ऍज डीम्ड इन्क्लूड रिजेक्शन ऑफ अ प्लेंट, आणि ही जी काय डिग्री आहे त्याच्यामध्ये टर्म ऑल्सो डीम इन्क्लूड रिजेक्शन ऑफ अ प्लेंट, आणि रिजेक्शन ऑफ प्लेंट हे पण ह्या डिग्रीमध्ये इन्क्लूड होतं, रिजेक्शन ऑफ अ प्लेंट अँड डिटर्मिनेशन ऑफ एनी क्वेश्चन अंडर 144 सेक्शन 144. सेक्शन 144 प्रमाणे एखादं डिटर्मिनेशन केलं असेल, निकाल दिला असेल, ते पण ह्या डिग्रीमध्ये इन्क्लूड होतं. हे पहा, रिजेक्शन ऑफ प्लेंट हे पण डिग्रीमध्ये इन्क्लूड होतं, त्याचबरोबर 144 प्रमाणे काय डिटर्मिनेशन केलं असेल ते पण ह्या डिग्रीमध्ये इन्क्लूड होतं. द टर्म डिग्री डज नॉट हाऊएव्हर इन्क्लूड, परंतु खालील गोष्टी डिग्रीमध्ये इन्क्लूड होत नाहीयेत, खालील गोष्टी डिग्रीमध्ये इन्क्लूड होत नाहीयेत. पहा कुठल्या गोष्टी, एनी एडज्युडिकेशन फ्रॉम विच अपील लाईज, एखादं एडज्युडिकेशन झालेलं आहे आणि त्याच्यावरती अपील लाईज होतं, अपील करू शकतात त्या एडज्युडिकेशनवर, त्या निकालावरती, निकाल आहे तो आणि त्याच्यावरती अपील होणार आहे, तर ती डिग्री, ते एडज्युडिकेशन डिग्रीमध्ये इन्क्लूड होत नाहीये. त्याचबरोबर एनी ऑर्डर डिसमिजल फॉर डिफॉल्ट, एक ऑर्डर पास झालेली आहे आणि ती ऑर्डर आहे डिसमिजल फॉर डिफॉल्ट, तर त्या ऑर्डरवर ती ऑर्डर पण डिग्रीमध्ये इन्क्लूड होत नाहीये. अशी डिग्रीची डेफिनेशन आहे. ठीक आहे, 2 मिनिट, 1 मिनिट राहिलाय, 1.5 मिनिट आपण थांबूया. आज आपण स्टार्ट केलेला आहे इथे परत डेफिनेशन क्लॉज स्टार्ट केलेला आहे. आपण सेक्शन वाईज आता पुढे स्टार्ट करणार आहे. तर इथं आपण 2 डेफिनेशन पाहिलेलं आहे. तर एक डेफिनेशन कोडची, तर कोड इन्क्लूड्स टूल, सेक्शन 2 क्लॉज 1. त्यानंतर आपण पाहिले डिग्री, डिग्री म्हणजे काय, सेक्शन 2 क्लॉज 2. ठीक आहे, थांबू आपण, उद्या आपण इसेन्शियल ऑफ डिग्री पाहूया. तसंच हा समरेली आपण डेफिनेशन क्लॉज नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे, 1 मिनिट आहे, काय विचारू शकता, काय आणखीन काय डिफिकल्टीज? इंजंक्शन सांगा ना परत. इंजंक्शन, हॅलो हॅलो हॅलो, हा सर, हा, काय हवं, काय विचारायचंय? टेम्पररी इंजंक्शन सांगा ना परत. तुर्तातुर्त म्हणाई, टिल डिस्पोजल ऑफ केस,
सिव्हिल सूट, ती सिव्हिल सूट डिस्पोजल होईपर्यंत तुर्तातुर्त मनाई किंवा टिल फर्दर ऑर्डर, पुढची ऑर्डर होईपर्यंत मनाई. ओके सर, थँक्यू. तुर्तातुर्त मनाई, तात्पुरती मनाई.